महाराष्ट्रामध्ये कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही हल्ला केलेला नाही। हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीनं सांगायला पाहिजे। कोणत्याही हिंदी भाषिकाविषयी आम्ही इथे अपशब्द वापरलेला नाही। काय माहिती आहे त्या दुबेला म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू। हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्याइतपत सोपं आहे का मिस्टर दुबे? हे दलाली करण्याइतपत उद्योगपतींचं सोपं नाही किंवा मोदी शहांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला आहे। फेक डिग्री महुआ मोहित्रांना विचारा, तिची मुलाखत घ्या। दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री म्हणजे जसा गुरु तसा चेला। आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देताय। आणि या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचं मंत्रिमंडळ, सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय। ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना, हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या, बाळासाहेबांच्या। लाज नाही वाटत? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे। हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो। त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात। आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही। कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेत तरंगत होती बेवारसपणे, तेव्हा इथे आमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं, उपचार करत होतं। विचारा तुमच्या लोकांना। तर दुबेला म्हणावं नादाला लागू नको महाराष्ट्राच्या, मग पटकनी काय ते आम्हाला दाखवा लागेल। पळपुटे डरपोक लोक आहे ते डरपोक। अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंधूरमधले ते 4 अतिरेकी शोधू शकलं नाही। हिम्मत असेल ना ते मोदींना सांगा, त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या। मला आश्चर्य वाटते भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं। एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का? आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका। फडणवीसांनी निषेध, धिक्कार नाही, अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची, या दलालाची। हा दलाल आहे उद्योगपतींचा। आणि त्याला असं वाटते मुंबईतली त्याची दलाली कमी होईल। हा मुंबईच्या दलालीवर जगतो आहे हा दुबे।